मित्रांनो, चंद्रशेखर बावनकुळे यांनी असे 4 निर्णय घेतलेले आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे आणि ते 4 निर्णय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी निर्घोष त्रिभुवन आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे एनआरटी न्यूज. महसूल मंत्री झाल्यापासून चंद्रशेखर बावनकुळे हे वेगाने कामाला लागलेले आहेत. एका मागून एक महत्त्वाचे निर्णय घेत शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न ते करताना दिसत आहेत. शेतरस्ते, जमीन व्यवहार, बोगस बियाणे, वृक्ष लागवड आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी घेतलेले निर्णय सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पहिला निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे गौण खनिजांवरील रॉयल्टी माफ करण्याचा. आता शेतकरी आपल्या शेततळ्यातून, विहिरीतून किंवा स्थानिक जलस्रोतांमधून शेती कामांसाठी गाळ, माती आणि मुरुम मोफत काढू शकणार आहेत. विहीर, शेतघर, जनावरांचा गोठा किंवा शेतरस्त्यांच्या दुरुस्तीसाठी या गौण खनिजांवर कोणतेही रॉयल्टी भरावी लागणार नाहीये. स्वतःच्या शेतातील कामासाठी परवानगीची आता गरज नाही आहे. तर जलस्रोतातून गाळ काढण्यासाठी तलाठ्यांकडून 15 दिवसात साधी एनओसी घ्यावी लागणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टर किंवा बैलगाड्यांवर जप्तीची कारवाई होणार नाही आहे. मात्र व्यावसायिक वापर करण्यास मनाई असेल. दुसरा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे भाऊबंदकीतील जमिनीची नोंदणी फक्त 500 रुपयांमध्ये होणार आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये किंवा भाऊ बहिणींमध्ये शेतजमिनीची वाटणी करताना आता मोठा खर्च करावा लागणार नाहीये. सरकारच्या नव्या निर्णयानुसार अशा वाटणी पत्राची नोंदणी केवळ 500 रुपयांमध्ये करता येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचा हजारो रुपयांचा खर्च वाचणार आहे. तिसरा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे शेतरस्ता अडवणाऱ्यांवर आता थेट कारवाई होणार आहे. ग्रामीण भागात शेतरस्ते आणि वहिवाटाचे वाद मोठ्या प्रमाणात होत असतात. अनेक जण नोटीस मिळाली नाही असे सांगून सुनावणी टाळत होते. आता ही टाळाटाळ चालणार नाहीये. सुनावणीची नोटीस थेट ईमेलवर पाठवली जाणार आहेत आणि तहसीलदारांनी शेतरस्ता मोकळा करण्याचा आदेश दिल्यानंतर तो पाळला नाही तर बाधित शेतकऱ्यांना मोफत पोलीस संरक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे वाद लवकर मिटण्यास मदत होणार आहे. चौथा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे महसूल विभागातील प्रक्रिया अधिक सुलभ झालेली आहे. महसूल विभागातील अनेक नियमांमध्ये बदल करून शेतकऱ्यांना कमी कागदपत्रे, कमी फेरे आणि जलद निर्णय मिळावेत यासाठी प्रक्रिया सुलभ करण्यात येत आहे. जमिनीशी संबंधित कामे आर्थिक, पारदर्शक आणि सोपी करण्यास सरकारचा भर आहे. हे 4 निर्णय पाहता एक गोष्ट स्पष्ट होते की महसूल विभागाकडून शेतकऱ्यांना थेट दिलासा देणारे बदल सुरू झालेले आहेत. रॉयल्टी माफी, जमिनीची स्वस्त नोंदणी, शेतरस्त्यांवरील कडक कारवाई आणि प्रक्रिया सुलभता या निर्णयाचा फायदा राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबाला होऊ शकतो. हे सगळे निर्णय घेतल्यानंतर आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणामध्ये कौतुक होताना आपल्याला पाहायला मिळतात. चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेले या 4 निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अजूनही तुम्ही आपल्या एनआरटी न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. इथंच थांबूया, पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.